एकीकडे पाहू शकाल विजय आहे तर दुसरीकडे त्याच्या सोबतीला असेल सुनील. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस सुपर संडे आणि आज भरपूर सगळे मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. कारण आजचा दिवस या स्पर्धेला निरोप देणारा दिवस आहे. चॅम्पियन कोणता संघ होईल आज सायंकाळी नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. विजय स्ट्रायकिंग एंडला आहे तर सुनील नॉन स्ट्राइक एंडला आहे. आणि या षटकाला सुरुवात करतो नेहमीप्रमाणे स्पेशलिस्ट पॉवर प्ले मिस्टर अक्षय सुरेकर. डीपमध्ये दोन प्रोटेक्शन तुम्ही पाहू शकाल. अगदी लॉंग ऑफ आहे आणि या पाहू शकाल वायडिश लॉंग ऑन वरती एक फिल्डर तैनात आहे. 3 षटकं जी आहेत ती तुम्हाला 15 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण करायची आहेत. याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. लेट्स प्ले. पंच बेताब सर आहेत आणि पंच सावंत सर आहेत ऑफिशियल पंच. पहिला चेंडू वाईट यॉर्कर बॅटची कडा हो हो पहिल्या स्लिप मध्ये झेल उडाला होता आय थिंक. परंतु त्या ठिकाणी साईडात कडून ही चूक घडली आणि पहिल्याच चेंडूवरती झेल ड्रॉप आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी विजय पाटीलला मात्र जीवनदान. इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता परंतु अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि काय चांगल्या लेंथ वरती चेंडूची हाताळणी अक्षय सुरेकरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. हा अनुभव आहे अक्षयचा. अनेक वर्षापासून पाहतो या ठिकाणी सातत्याने क्रिकेट खेळतो आणि आपल्या संघाची जबाबदारी तो घेत असतो. आणि सुरुवातला जबाब एसटीच्या पाठीमागे एसटी पाहू शकाल थोडस लॉंग आहे. हुक केलाय परंतु जागा चुकीची निवडली सुनील कारण चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र डायरेक्ट लँडिंग झाला. एक धाव तिथे कंप्लीट आणि या सिंगलच्या वतीनं धाव फलकावरती 2 धावा पाहायला मिळत आहेत. आज हाय स्कोरिंग जास्तीत जास्त सामने आपण पाहतोय कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर 54 धावा एकविरा स्पोर्ट्स आवाज संघानं जोडल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 61 धावा जोडल्या त्या म्हणजे मेहर 11 बाबगाव संघानं. म्हणजे 50च्या प्लस आकडा आज पाहायला मिळतो प्रत्येक इनिंग मध्ये. लोफला चेंडू तो मॅचची आय थिंक कडा परंतु चेंडू वेगानं डिक्लेअर झोर मध्ये जातो या एका धाबेसाठी. 3 लिगल चेंडू हाताळले. 3 चेंडूवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. फलंदाजांना एक संधी असते की तुम्ही इनफिल्डला बीट करू शकता. खूप मोठे गॅप आहेत त्या गॅप मध्ये चेंडू टाकू शकता परंतु तशा प्रकारची गोलंदाजी मात्र होत नाहीये. चांगली लेंथ वरती सध्या तरी अक्षय सध्या गोलंदाजी हाताळतोय. फलंदाजांना संधी निर्माण करून तो देत नाहीये. हे खास वैशिष्ट्य राहिलं अक्षयचं सध्या या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा कुठेतरी एक्स्ट्रा कव्हर मिडऑफच्या दिशेने फटका अगदी डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा पुन्हा लागली. चेंडू परफेक्टली बिडल होत नाही आणि त्याचमुळे स्वतःवर थोडासा नाराज आहे सुनील. मूर्ती लहान आहे परंतु या खेळाडूच्या सुद्धा मात्र कीर्त्या खूपच मान आहेत. अगदी हँड ग्लोव्स परिधान करून खेळत असतो. पाहू शकाल त्याची स्टाईल आहे परंतु सध्या तरी त्या फलंदाजांवरती हवी आहे तो म्हणजे गोलंदाज अक्षय आणि जानूस पुनिताडे. अक्षय पुन्हा एकदा हो पटका जबरदस्त कडक आहे. टायमिंगला जबाब आणि चेंडू मात्र या ठिकाणी असं वाटलं होतं की लॉंग ऑनच्या बाहेर निघून जाईल परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटची सुद्धा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न तिथे केले होते परंतु पहा टाळ्यांचा गजर आपल्या संघासाठी किमान 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या. हाच तर क्रिकेट आहे. एक धाव तुम्हाला वाचवणं फार गरजेचं असतं. या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय हनुमानजी माळी आणि त्यांच्या सभेत पाहू शकाल सन्माननीय सावंतचे उद्योजक काशीनाथजी दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया. संजय स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ठाल्यांचा गजर चांगल्या खेळाची प्रशंसा इथे मात्र केली जाते. या पुन्हा मात्र हुक केलाय परंतु विजयने सुद्धा जागा चुकीची निवडली कारण त्या दिशेनं कुठली सीमारेषा नाहीये. शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव आणि अशा रीतीने पहिल्या पॉवर प्लेच्या खेळाच्या समाप्तीनंतर बिनघडी बाद समता आणि साबत सुरुवात आपल्याला आई गावदेवी बापगाव संघाची पाहायला मिळाली ते म्हणजे 7 धावा. कोण कोणावर करेल मात याकडे आता मात्र सर्वांच्या
नजरा लागलेल्या आहेत. त्याला चेंडू द्या प्लीज. आयोजकांना सुद्धा विनंती करतो की फोकस करा. आज थोडीशी घाई आपल्याला करायची आहे, कारण 2 सामने एक्स्ट्रा आज आपल्याला खेळवायचे आहेत, सेमी फायनल आणि मेगा फायनल. आणि त्यामुळे आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळावं लागेल. जबरदस्त स्पेल पहिल्याच षटकामध्ये अक्षयच्या वतीने पाहायला आपल्याला विकेट त्याला मिळाली नाही, परंतु धावांवरती पूर्णपणे रोख लावण्यामध्ये त्याला यश आलं. यानंतर तो पुढील सामना असेल रुद्र स्पोर्ट्स सांगे विरुद्ध जय अंबिका देवरुंग बाडा. दोन्ही संघाच्या संघाने सज्ज राहायचं आहे. रुद्र स्पोर्ट्स सांगे विरुद्ध जय अंबिका देवरुंग बाडा. दुसरा षटकात सुरुवात करतो या दैवत वेलेकर. या खेळाडूचा सुद्धा एक वेगळा अंदाज आहे. मग पावसाला असू द्या, हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, 12 महिने तो मात्र क्रिकेटच्या माध्यमातून सराव करत असतो. TDPL मध्ये सुद्धा मात्र त्यांच्या संघाने काय जबरदस्त कामगिरी केली होती. अगदी करण अंबालाच्या सोबत राहून चांगले धडे मात्र दैवतने घेतले आणि अखेर तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. आणि आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी पाहूया कशा रीतीने मात्र खेळ सादर करेल. लॉंग रन अप आहे और तो विकेट मारा करतोय. समोर आहे विजय पाटील. फटका हवेत केला. टायमिंग आहे डीप मध्ये प्रोटेक्शन, परंतु चेंडू सेफ लँडिंग होईल. जोपर्यंत चेंडू उचलण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडतोय आणि येतोय हा चौकार. विजयला माहित होतं की अगदी कव्हर पॉइंट मला जर डीपचा आपण जर विचार केला तर कुठलाही प्रोटेक्शन नव्हतं आणि तीच जागा त्याने निवडली. फक्त दिशा दाखवली आणि चेंडू मात्र वेगाने बॉर्डर लाईनच्या बाहेर निघून गेला. हा पहिला चौकार पाहतोय गावदेवी बापगाव संघाच्या इनिंग मध्ये. धाव फलकावरती डबल आकडा आपण पाहतोय 11 धावा. बिन गडाच्या मोबदल्यात 11 धावांची पार्टनरशिप. आता मात्र थोडंसं फिल्डिंग मध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळते. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर अगदी डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि आता मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे तुम्ही पाहू शकाल. विशालच्या रूपाने त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, परंतु पंचांचा वाईटचा इशारा, कारण चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर थोडस ऑफस्टिकच्या खूपच बाहेर निघून गेला. अतिरिक्त चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धाव 12 धावा फलक्यावरती आपण पाहतोय. संत आणि शांतमय वातावरण. अजूनही पाहिलं तर आय थिंक गारवा अंगाला स्पर्श होतोय. परंतु सध्या चर्चा सुरू आहे संजय स्मृती चषकाची. ओ दांडी गोल, थोडासा शफल आउट केल्याचा प्रयत्न केला आणि डाबी स्टिक त्या ठिकाणी मात्र गोलंदाज दैवतनं उद्ध्वस्त केली. पहिली सफलता जाणू स्पोर्ट इताडी संघाला प्राप्त झाली आणि पहिला धक्का लागला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला. वरती कनेक्शन प्रॉपर करता आल्याने वेगवान चेंडू होता आणि त्याचमध्ये जाऊन चेंडू सरळ एष्ठांवरती धडकला आणि विजय पाटील बाद होण्यापूर्वी 9 धावांचा आपण एकूण एक चौकाराचा समाविष्ट आपण पाहिला. नवीन फलंदाज लारा येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. फायटर खेळाडू आहे, लढाऊ वृत्ती त्याच्यामध्ये आपण सातत्याने पाहत असतो. लारा आज सुट्टीचा दिवस आहे आणि भरपूर संख्येने क्रीडा रसिक आता मात्र आपल्याला मैदानाच्या अगदी अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र अनेक क्रीडा रसिक ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्या सर्वांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. आणि या ठिकाणी पहा पहिला चेंडू मात्र या ठिकाणी लारासाठी शॉर्ट पिच चेंडू होता. एक संधी होती लाराला, जर कनेक्शन झालं असतं तर आय थिंक हे चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु डॉट चेंडूची सांगता जबरदस्त वापसी करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसरा चेंडू स्वेअर त्याने हाताला होता आणि तदनंतर विकेटचं पतन झालं. आणि पहा जशी विकेट्स मिळाली दैवतला त्याचा कॉन्फिडन्स वाढला गेला आणि लगेच डॉट चेंडूची सुद्धा मात्र त्यांनी सांगता केली. हे क्रिकेट असतो. तुम्ही जर चांगल्या रिदम मध्ये जर असाल तर नक्कीच तुम्ही सर्व काही चांगलं करू शकता. इथे मात्र खोदून काढला आहे, परंतु एलिव्हेशन बरोबर जमलं नाही. त्याचमुळे वाडिश मिड विकेटला शतकी सज्ज आहेत. फेक लाजबाब एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण असेल.
आणि एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. यानंतर सुद्धा एक मोठी लढत रुद्रास्पर सांगे संघ फाईट करेल जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या विरोधात. म्हणजे देवरुंगपाडा देवरुंग बाबगाव जे संघ आहेत ते आज दिवसभर तुम्हाला इथे या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. आणि त्यांच्यामध्ये अडकला इताडे की त्या सर्वांवरती इताडे संघ मात करून पुढे चाल करेल का. दैवत पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. टॅप केलाय तिथे मात्र पाहू शकाल सिंगल साठी डीपदी इटिंग तर त्या सर्कलमध्ये चांगलं शत्रक्षण पाहिलं आपण. एकच धाव सिंगल डबलवरती इथे मात्र भर टाकण्याचा प्रयत्न करतायत. धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न करतायत. धावफलकावरती धावसंख्या आपण जर पाहिली तर एक गडी बाद 14 धावा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा केला अजूनही मात्र मार्गस्थ आहे. लाराचा आपण विचार केला तर लारानं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. एक धाव त्याच्या बॅटमधून पाहिली आणि सुनीलला 3 चेंडू फेस केले त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. एकूण 3 धावा. पावलाचा वापर केला आणि 30 लेथ मध्ये थोडीशी मात्र त्या ठिकाणी पुढे ठेवली. एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाज दैवतच्या वतीनं. तर 2 षटकांची संमती 7च्या धावगतीने आतापर्यंत धावफलकावरची धावा जोडल्या गेल्या गावठी बापगाव संघानं. एक गडीबाद 14 आपण ओव्हर ब्रेक मध्ये आहोत. तर या ठिकाणी जे काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. पाहू शकाल या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत विद्यमान ग्रामपंचायत कुक्षेचे सरपंच सन्माननीय तुकारामजी फिरांगणे. त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत सन्मान इथे मात्र संपन्न करूया. मी मिस्टर लखन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान संपन्न करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकाल जांभूळपाडा गावची ज्येष्ठ समाजसेवक राघव पारदे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. आज सुपर संडे आहे. शेवटचा अंतिम दिवस आहे आणि त्याचवेळी मात्र मान्यवरचे मांदियाले आपण पाहत आहोत. या ठिकाणी पहा चेंडू बराच वेळा हवेत होता आणि चेंडूच्या खाली नवनाथ भुईर आला होता परंतु त्यांच्याकडून सेल ड्रॉप होताना पाहायला मिळाली. सुनीलला जीवनदान मिळाला आणि 2 धावा एकूण त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाला. त्यानंतर रुपेश पारदी क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. लखन पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकाल सावतगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय काशीनाथ शेठ दलवी सध्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. पुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन मात्र त्या ठिकाणी धडकतोय. फक्त एकच धाव तिथे मात्र मिळेल. प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज मोठे फटके केल्यासाठी परंतु क्षेत्र मात्र थोडस चुकीचं निवडतायत. कारण या मैदानाचा एक वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर नक्कीच इष्टाच्या पाठीमागे कुठली सीमारेषा नाही. लॉंग लेग फाईन लेग कडे त्यानंतर तुम्ही थर्ड मॅनला पाहू शकाल. बॅकफूट पॉइंटला तुम्ही पाहू शकाल. आता मात्र कनेक्शन प्रॉपर झाला परंतु डेपुट फिल्डर सज्ज आहेत. अजून एक विकेटचा पतन. फलंदाज बाद होईल या ठिकाणी. लारा दुसरा धक्का लागेल टीम गावठी बापगाव संघाला. नव्हता फलंदाज लाराच्या वतीने परंतु टायमिंग बरोबर जुळलं नाही आणि या मैदानाची सर्वात लॉंग बाउंड्री आहे काऊ कॉर्नर वायडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि ते अनेक फलंदाज त्या मात्र सीमारेषेची लगत झेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. तीच सीमा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न लारानं केला आणि अखेर अक्षय सूर्यकर्ण मात्र काय जबरदस्त त्या ठिकाणी झेल ते मात्र संपन्न केला. फलंदाज दिनेश येतोय. विजय पाटील बाद झाल्यानंतर खूपच वर्षाचा अनुभव दिनेशकडे सुद्धा आहे. स्वतः संगणक आहे आणि संगणकाप्रमाणे एखादी मॅच विनिंग इनिंग इथे मात्र या ठिकाणी साकारेल का. 17 वरती दुसरा धक्का लागतोय भापगाव टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय आणि ऑनसाइडला टर्न केलाय. शॉट मिड विकेटला तुम्ही पाहू शकाल. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने आपापला 100% कमिटमेंट तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण पहिल्या षटकामध्ये अक्षयनं 7 धावा खर्च केला. दैवत वेलेकर आला त्यांनी 7 धावा खर्च केला. एक गडी बाद केला आणि आता मात्र ऋतिक सुद्धा एक सफलता मिळाली आणि जबरदस्त
गोलंदाजी हाताळतोय बॉलर ड्राईव्ह अगदी मिड ऑफच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. नवनाथ भोईरने पुन्हा पावलांचा वापर केला, पायानं तिथे चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या वाकाच्या बाहेर हा चेंडू असल्या कारणानं तो चेंडू थांबवू शकला नाही. परंतु एक धाव ही कंप्लीट केली सुनीलच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. इथून तुम्हाला हवाई मार्गाने प्रयत्न करावा लागेल, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. अगदी बॉडीला चेंडू स्पर्श झालाय. येस, आणि तेच पंच सांगतायत की लिग बायच्या स्वरूपात ही धाव पाहायला मिळाली. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून जातोय. म्हणजे पहा किती कमी वेळामध्ये 3 षटकं पूर्ण केली जानेस पडिताडे संघाच्या गोलंदाजाने. 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, म्हणजे या षटकामध्ये ऋतिकने एक सफलता प्राप्त केली आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि त्यामध्ये आपण पाहू शकलो एक एक्स्ट्रा धाव होती लिगबाच्या स्वरूपात. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट सांघिक खेळ जर तुमचा चांगला होत असेल तर मात्र तुम्ही कुठल्याही संघाला नमूद करू शकता, पराभूत करू शकता. आणि या सत्रामध्ये जानेस पडिताडे संघ एक वेगळ्याच अंदाजामध्ये पाहायला मिळतोय. कारण एखादा संघ ज्यावेळी एखादी स्पर्धा जिंकतोय त्यावेळी मात्र नक्कीच सर्व त्याचे जे खेळाडू असतात त्यांच्या होप्स वाढत असतात, आणि तेच या सत्रामध्ये आपल्याला दिसून येतो जानेस पडिताडे संघाचा आपण विचार केला तर. शेवटचं षटक या पहिल्या डावातील आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज हर्षल. यानंतर जे अंबिका देवरुंगपाडा विरुद्ध रुद्रा स्पोर्ट्स सांगे. चला, या नाणेफेकीसाठी लगेचच आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करणार आहोत. पहिल्या फेरीतील तो चौथा सामना असणार आहे. सध्या आपण तिसरा सामना पाहतो आजच्या दिवसातील. हिताडे विरुद्ध बापगाव. हर्षल यंगस्टर युवा गोलंदाज आहे आणि सुरुवात करतोय ओव्हर द विकेटना. फुल टॉस इनसाइड आउटचा फटका आपण पाहतो, अगदी क्लासिकल ड्राईव्ह. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्झॅक्टली मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. तुम्हाला वेगळ्या धावसंख्येला मात्र नक्कीच आकार द्यावा लागेल. परंतु छोट्या बाकलिपचा वापर करतोय वारंवार सुनील आणि सिंगल डबल वरती जोर टाकण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त फिल्डिंग पाहिली आपण दैवत वेलेकरच्या वतीने. एकाच अँगलने त्याने चेंडू फील्ड केला, एकाच अँगलने फेक केली, परंतु 2 धावा तो मात्र या ठिकाणी वाचू शकला नाहीये. पहिल्या चेंडूवरती दुहेरी आकडा आपण पाहिला. पुन्हा आता बॅटची कडा पाहू शकाल. शॉर्ट पॉइंटला नवनाथ भोईर डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल का? येस, जिथे एकेरी होती तिथे दुहेरी धाव आपण पाहिली. आणि तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न तिथे मात्र केला जाईल का? नाहीये. आज नवनाथ आणि चेंडू मध्ये चांगली मैत्री जुळली आहे, कारण वारंवार जिकडे तुम्ही नवनाथला उभे करता तिकडे चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय. जर एसटीवरती हिट झाला तर तिने एसटी मोडली एवढ्या रागाने त्याने फेक केली होती, परंतु निशाणा तिथे मात्र चुकला गेला आणि पुन्हा दुहेरी धाव आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. धाव फलकावरती धाव संख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 24 धावा. 4 चेंडूचा खेळाडून येणार बाकी आहे, किमान 2 मोठे फटके. लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे आणि त्याचवेळी पंचांची दोन्याचा मात्र वाईटचा इशारा आपण पाहतोय. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळाली. 25 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या, परंतु या धावा पुरेशा नाहीत. या मैदानावरती धावा होत आहेत. आपण पहिल्या दिवसापासून पाहिलेलं आहे की या खेळपट्टीवरती कुठेतरी फलंदाजांचा बोलबाला आहे आणि तो मोठा फटक्याची अपेक्षा होती, तो फटका आलाय, परंतु हवेच्या विरोधात फटका सजवला आणि त्याचमुळे स्क्वेअर लेगच्या दिशेने जबरदस्त कॅचिंग आणि अखेर सुनीलचा जो संघर्ष होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला. धक्का क्रमांक 3 लागतोय टीम बापगाव संघाला. सुनील सलामीला आला होता. एकूण 9 चेंडू त्याने फेस केले, एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, फक्त 11 धावांचं योगदान दिला. आणि त्याच वेळी पहा निराश पावलानं तो आता मात्र माघारी परततोय आणि लगेचच मात्र या ठिकाणी सुनील बाद झाल्यानंतर या ठिकाणी नवीन फलंदाज येतो नरेश पाटील. गावदेवी स्पर्धा बापगाव संघ आपण जर पाहिला तर नक्कीच हे 3 फलंदाज, ते 3 खेळाडू आहेत, ते भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये दिनेशला तुम्ही पाहू शकाल, विजय पाटीलला पाहू शकाल, नरेश पाटीलला पाहू शकाल आणि बाकी त्यांची सर्व ही यंग आर्मी. परंतु सध्या संकटात सापडलाय आई गावदेवी स्पर्धा बापगाव संघ. हो यॉर्कर, काय जबरदस्त चेंडूची लेंथ आहे. पंचांकडे लाऊड अपील केली होती गॉड बेंडसाठी, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कुठला संपर्क नाही. परंतु या चेंडूचा उत्तरच नव्हता नरेश पाटीलकडे. एवढाच चांगला लेंथ वरती
ही या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. पुन्हा मात्र तोच प्रयत्न होता. या ठिकाणी पाहू शकता रनआउटची संधी आहे आणि स्वतः गोलंदाज फॉलो मध्ये चेंडू अडवतोय आणि योग्य त्या वेळी यष्टा उद्ध्वस्त केल्या आणि अखेर नरेश पाटील फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बादून माघारी परततोय. असं वाटतं की या सामना कुठेतरी लो स्कोरिंग क्रीडा रसिकांना पाहायला मिळतो की काय ज्या अनुषंगानं धावा येत नाहीयेत, धावांसाठी संघर्ष करतायत. प्रयत्न पहिल्याच ओव्हर पासून पाहायला मिळाले, परंतु जसा फलंदाज लारा बाद झाला नक्कीच कुठेतरी थोडासा शांतमय वातावरण खेळाडू पक्षामध्ये पाहिलं आपण, परंतु तुम्ही एका खेळाडूवरती अवलंबून राहून चालणार नाहीये. शेवटचा चेंडू त्याच्यावरती प्रहार केला, फटका हवेत केलाय आणि चेंडू मात्र जबरदस्त या ठिकाणी वेगाने निघून चालला वाडिश लॉंगनच्या बाहेर. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी येतो या चौकार आणि अखेर पहिल्या इनिंगचा खेळ सुद्धा संपन्न झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी स्पोर्ट बाबू संघाने 4 गडी गमावले, 29 धावा जोडल्या आणि विजयासाठी जानू स्पोर्ट इटाडी संघासमोर 30 धावांचं लक्ष मात्र या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. त्या लक्षाचा पाहुजा कशा रीतीने पाठलाग होईल तोपर्यंत आपण या ठिकाणी पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. संघ आहेत रुद्र स्पोर्ट सांगे विरुद्ध जय अंबिका देवरुंगपाडा. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. तुम्ही पाहू शकाल एका बाजूला आतिश हे संघनायक आहेत रुद्र स्पोर्ट सांगे संघाच्या वतीने आणि तदनंतर अजय आहेत जय अंबिका देवरुंगपाडा संघाचे संघनायक. आणि मी विनंती करतोय सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय काशीनाथजी दलवी यांना की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. नाणेच्या दोन बाजूला आपण पाहिलं तर ट्रिपल एस आहे, दुसरीकडे पाहिलं तर संजय स्पोर्ट आहे आणि कॉल देत आहेत तर सांगे सकाळी संघनायक ट्रिपल एस. यस, टॉस जिंकला सांगे संघाच्या पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतोय की आपण पुन्हा जाऊन वाढवायची आहे. अतिशय आतापर्यंत तुम्ही किती स्पर्धा खेळल्या आहात या सीझन मध्ये? आता आमची तिसरी टुर्नामेंट आहे. कसा खेळ राहिला मग? काय तो बघू, चांगला देण्याचा प्रयत्न करू. समोर संघ आहे जे अंबिका देवरुंगपाडा, काय करणार, गोलंदाजी करणार की फलंदाजी? गोलंदाजी करणार. नक्कीच पाहिलं तर धाबा होत आहेत, तर नक्कीच धाबा होत असताना तुमच्याकडे जर प्रॉपर 4 गोलंदाज असतील तर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? मी 40+ पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जास्त कुठल्या गोलंदाजाकडून तुम्हाला अपेक्षा आहेत? आता सर्वही चांगलं दिलं पाहिजे. स्पर्धेबद्दल काही 2 शब्द? चांगलं आयोजन आहे. कारण की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अजय, या सीझन मध्ये काही संघामध्ये चेंजेस बद्दल काही आम्हाला पाहायला मिळेल का? सर्व यंग मुलं आहेत, 100% देण्याचा प्रयत्न करा सर्वजण. काय त्या यंग खेळाडूच्या सोबत तू संपर्क साधतोय, संवाद साधतोय की एक्झॅक्टली कशा रीती खेळवणं गरजेचं आहे, काय सजेशन देतोयस तू त्यांना? सर्वजण व्यवस्थित खेळण्याचा सांगतो सर्वांना. बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या खेळामध्ये काय बदल झालाय की नाही सध्याच्या सीझन मध्ये? चालू आहे थोडंसं. प्रॅक्टिस चांगली आहे, हो 100%. तरी स्पर्धा आपल्यासाठी किती महत्वाची असेल? स्पर्धा तर खूप छान आहे, खेळण्यासाठी संधी दिली त्या आर्थिक कारण की त्यासाठी तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी आपण नुकतीच संपन्न केली. टॉस जिंकला या ठिकाणी रुद्र स्पोर्ट सांगे संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारला आहे. प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जे अंबिका देवरुंगपाडा संघाला. तर आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. लक्ष छोटस आहे परंतु कठीण होऊ शकते, कारण गोलंदाजी अटॅक जर पाहिली तर बाबूगाव संघाने चांगली आहे. तर नक्कीच काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल, या सर्व गोष्टींचा नक्कीच या ठिकाणी आकलन करण्यासाठी पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर भागेश म्हात्रे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच योगेश. ऑनगोईंग मॅचचं स्ट्रक्चर जर फर्स्ट इनिंगमध्ये आपण जर पाहिला तर 4 गडी गमावल्यानंतर टीमची धावसंख्या 28 तुम्ही पाहिली, 29 पाहिली, म्हणजे 30चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. समोर गावदेवी बाबगाव टीमच्या सलामीच्या फलंदाजाने तेवढं प्रभावित केलं नाही, परंतु असं म्हणू शकतो की फर्स्ट इनिंग बॉलिंगमध्ये प्रभावित केलं अक्षय दैवत, ऋतिक आणि हर्षलने. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवनाथ भोईर आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक विश्वास याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. 30 धावसंख्येचं लक्ष आहे. 4 ओव्हरची मॅच, 30 धावसंख्येचं लक्ष म्हटलं गेलं तर
थोडंसं कठीण करू शकते संघ बापगाव, परंतु त्याच्यासाठी मेहनत जास्त करावी लागेल. ऑन स्ट्राईक नवनाथ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि विश्वास पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने पहिल्याच बॉलवरती कडा आहे. नवनाथ पडतील स्वस्त्यामध्ये खर तर बाद होईल. पंचांचा इशाराही नव्हता, परंतु मैदानाच्या बाहेर मात्र निघत असताना नवनाथला तुम्ही बघितलं. खेळाडू वृत्ती ते दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. नवनाथ बाद. नवनाथकडे मोठी आशा अपेक्षा ठेवून मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगला त्याला कॅप्टन पाठवत असतो. या टीमकडे खर तर बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये अजून येणं बाकी. दैवत वेलेकर याला नेहमी तुम्ही बघितलंय चौथ्या या 5व्या क्रमांकावरती येतो. त्यानंतर 5व्या किंवा 6व्या क्रमांकावरती निष्करला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघत असता. परंतु ते येण्या अगोदर आपण नेहमी विशाल आणि नवनाथचं काम खूप सुंदर बघितलंय, स्पेशली पॉवर प्ले मध्ये. परंतु उंची पहा विश्वासची. बॉल हातामधनं तर तो एक्स्ट्रा त्या बॉलवरती देत असतो. एक्स्ट्रा पेस तो नेहमी वापरत असतो आणि टप्प्यावरती नेहमी त्याची गोलंदाजी आजवरती तुम्ही पाहिले. एक चांगल्या स्पर्धेचे चांगले आयोजक सुद्धा आहेत. बापगाव चषक उचलणारा करता जानू स्पोर्ट्स इताडे संघ आता त्यांच्या विरोधात आहेत. पहिलाच बॉल ज्याप्रमाणे त्याने टाकलाय ना, खर तर खूप सुंदर होता. नरेशकडनं खूप आशा होती. त्या अनुमानाने दिनेशलाही आपण पाहिलं गेलं तर दिनेश कडून ही ऋतिक ऑन स्ट्राईक. ऋतिकडे स्ट्राईक आहे. बॉल मागे झालाय. डी झोन आहे त्या ठिकाणी. डिक्लेरेशनच्या स्वरूपाने एक सिंगल जरूर धाव मिळेल. पहिले 6 बॉल ना प्रत्येक टीम साठी अगदी उपयुक्त असतात. त्या 6 बॉलमध्ये जेव्हा कमबॅक होतो तेव्हाच आपण पुढचं सारांश सांगू शकतो की धावसंख्या बनवण्यासाठी इझी जाईल की थोडंसं हार्ड जाईल. 30 धावसंख्याच बनवायचे आहेत. 24 बॉलची मॅच. 24 बॉलमध्ये 30 धावा म्हटल्या गेला तर बॉलहून 4 धावा माफ करा 6 धावा एक्स्ट्राच आहेत. त्याच अनुमानाने सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग चांगली बघत आहोत आपण. विश्वाचा नेक्स्ट बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिली. स्क्वेअर लेगचे अंपायर त्या ठिकाणी त्यांच्या अगदी जवळ. बॉलची फिल्डिंग झाली. याही बॉलवरती मिळते सिंगल. विशाल परटोलेला तुम्ही बघितलं त्याच्या बॅटमधून एक सिंगल आली. टीमची धावसंख्या 2. लक्ष्य मॅच मध्ये 30 अजूनही 28 सामन्याला विजय करण्यासाठी या धावसंख्या हव्यात. पहिले षटक खूप चांगलं राहतंय कारण परफेक्टली लेंथ आणि लाईन वरती पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्याच्यानंतर 2 बॉलवरती 2 सिंगल्स आल्यात विश्वासच्या विरोधात. विश्वासचा हा बॉल उचलण्याचा प्रयत्न. ऋतिकला भरपूर काळ ना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मोठ्या स्ट्रोक साठी बघितलंय, पण तो जो विश्वासा षटक आहे ना तो कॅप्टनने त्याच्या हातामध्ये का दिलाय त्याचं ज्वलंत उदाहरण आता तुम्हाला समजत असेल. कारण माहिती आहे दिनेशला सुद्धा आपल्या टीम मधून जेव्हा जेव्हा आपल्याला या अशा धावसंख्या डिफेंड करायच्या असतात तेव्हा आपण विश्वासला पाठवत असतो आणि तेच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. राऊंड द विकेटने उचलला गेलाय बॉल. पुन्हा एकदा धाब्यामध्ये पुन्हा एकदा डी झोन मध्ये 2 वेळा खर तर विशालने त्या जागेवरती बॉल खेळला गेला. अशा प्रकारे एक सिंगल अजूनही टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 4. या ओव्हर मधले 5 चेंडू समाप्त झालेत. अजूनही शेवटचा बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक आहे. सुजल सध्या तरी आमच्या समवेत ऑनलाईन अपडेटरच्या भूमिकेमध्ये. आमच्या डाव्या बाजूला ऑफिशियल आमचे स्कोरर खर तर हरेश भोईर आहेत. योग्य ती माहिती खर तर ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि कोणती खाडाखोड तरी त्यांच्या स्कोरिंग मध्ये नाहीये. म्हणजे आमचे ऑफिशियल जे स्कोरर आहेत ना ते अगदी मॅच्युअर आहेत. बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच फिल्डरला सर्कल मध्ये ठेवलं गेलेलं होतं. त्याच फिल्डरच्या हातामध्ये बॉल. यशस्वी हे षटक. 30 धावसंख्येचा बचाव करायचा होता. त्या अनुमानाने आपण या षटकामध्ये फक्त धावा बघितल्या गेल्या 5 म्हणजे येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 25 धावा विजयासाठी हव्यात टीम जानू स्पोर्ट्स इताडे टीमला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्षी आम्ही स्वागत करू. खरं कालच्या वातावरणामध्ये आणि आजच्या वातावरणामध्ये भरपूर सारा बदल आहे. सध्या तुम्ही घड्याळामध्ये बघाल तर 11:36 झालेले आहेत. आज थोडासा गारवा होतोय आणि समोर असलेला खरं तर जो चिंचेचा झाड आहे ना सध्या तरी तोही आज त्याची पानंही तुम्हाला हळताना पाहायला मिळतात. आंबट आपण जेव्हा जेव्हा सेवन करतो ना तेव्हा असं म्हणत असतो की बॉडीमध्ये व्हिटॅमिन सी ची जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण काहीसा आंबट पदार्थ खातो जेणेकरून आपल्याला व्हिटॅमिन सी चा पुरवठा होईल. म्हणून विनंती करेन की भरपूर काळ ज्याने व्हिटॅमिन सी पदार्थ खाल्ला नसेल, चिंचेचं झाड आहे आणि निशुल्क तुम्हाला त्या चिंचेच्या झाडावरून चिंचा पाहायला मिळतील, खायलाही मिळतील. ज्याला आंबट खायची तर गरज आहे किंवा सवय आहे
त्यांनी नेहमी आंबट खावे आणि जर तुम्हाला आता खायचं असेल तर त्या चिंचेच्या झाडावरून चिंचा पाडून तुम्ही खाऊ सुद्धा. नाही, या गोष्टी गरजेच्या आहेत कारण आता सध्या पहा, आता लोकांना भाकरी आणि भाजी नकोय, आता लोकांना बर्गर हवाय, घरातला कोरा चहा आता नकोय, आता स्टारबकची कॉफी हवी आहे. त्याच्यामुळे निसर्गाने या दिलेल्या संपत्त्या आपण त्यांचा वापरही करायला हवा. त्याच्यामुळे या गोष्टीची अलॉसमेंट आम्ही करत जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. 18 मध्ये अजूनही बनवायच्या धाबा 25. ओव्हर नंबर 2 मध्ये वापर केला गेला लाराचा, या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. लाराची कामगिरी आपण पाहिली होती. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही त्या स्पर्धेमध्ये खरं तर सुंदर कार्य करत होती आणि त्या स्पर्धेचा एक मुख्य आयोजक, परंतु या टीमचा मुख्य गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये लारा, त्याच्यासमोर ऋतिक. 18 मध्ये रोखायच्यात 25. फील्ड पोझिशन सजवली गेली आहे कारण पॉवर प्ले संपलाय आणि डीप मध्ये 5 फिल्डर, एक फिल्डर मिड विकेटला, एक फिल्डर वाईडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑनला खेळाडू पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने ऋतिकचा उचलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये फिल्डर्स डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल जाऊ दिले नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलची अडवणूक त्या ठिकाणी करत असताना एक सिंगलने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. लाराचं हे षटक जर 10 पेक्षा कमी धावेचं संख्येचं गेलं ना तर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये खरं तर त्या धावसंख्येना संघ गावदेव बाबगाव रोखू शकते. कारण या मॅच मध्ये संघर्षाशिवाय काहीच नाहीये. तुम्हाला जर धावा रोखायचे तर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. व्हेरिएशन होतं परंतु बॅट फिरली वेगाने, बॉल हवेमध्ये. ऋतिकची विकेट नाही तर नवनाची विकेट या ठिकाणी मिळेल. अगदी विशाल, माफ करा, याची विकेट मिळवत असताना डीप मिड विकेटला सुंदर प्रोटेक्शन या ठिकाणी होत असताना भेदायचा प्रयत्न, परंतु तो भेदण्यात अपयशी ठरला गेला विशाल पटोले आणि त्याची विकेट मैदानाच्या बाहेर. सन्माननीय एकनाथजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेटचा प्रेम, क्रिकेटचा चालू असलेला हा सुंदर खेळ पाहण्यासाठी ते सध्या तरी या मंचावरती येऊन विराजमान होतात. करूया आपण त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. माफ करा, विशाल या ठिकाणी बाद झालेत, थोडीशी क्षमा असावी. नवनाथ याच्या अगोदर बाद झाले, त्यांनी एकही धाव बनवली नाही. पहिल्याच बॉलवरती त्याला बाद केलं गेलं. आपण जर पाहिलं गेलं तर फेस करत असताना बॉल विश्वासचा, त्यानंतर आपण आता सध्या तरी लाराच्या दुसऱ्या बॉलवरती विशाल बाद होताना तुम्ही पाहिला. दैवत वेलेकर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू, त्याची ध्येयष्टी पहा भक्कम. जरूर मिस्टामिंग स्ट्रोक असला तरी त्याचा बॉल तुम्ही नेहमी मैदानाच्या बाहेरच बघितलाय. मॅच्युअर खेळाडू आहे आणि या टीमचा एक सिनियर सिटीजन. राऊंड द विकेटने ताकदीचा वापर करायचा होता. बॉल चाललाय पुन्हा एकदा सर्कल मध्येच. या इनिंग मध्ये ना आपण तिसऱ्यांदा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला जाताना पाहिला. याही बॉलवरती मिळालेली सिंगल टीमच्या धावपलकावरती करत आहोत आम्ही ऍड आणि स्कोरर आमची सांगत असताना की टीमची धावसंख्या 7 अजून या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. साठी हा बॉल ऑन साइडला खेळलात. पुन्हा एकदा डी झोन मध्ये जाईल हा बॉल. आता 7 वरचं धावपलक पोहोचेल 8 वरती. सध्या तरी आपण डिफेन्सिव्ह पद्धतीने ना खूप चांगल्या प्रकारे 2 षटक हाताळत असताना विश्वास त्याच्यानंतर लाराला बघतोय. कारण आतापर्यंत जर सिंगलचा जर आपण विचार केला गेला ना तर 8 धावा सिंगलच्या स्वरूपात आहेत. म्हणजेच एक्स्ट्रा एकही धाव नाहीये, त्यामध्ये 2 विकेट आहेत. म्हणजे प्रशंसा करावं लागेल की डिफेंड तुम्हाला कमी धावा करायच्या असतात तेव्हा तुम्हाला अशा चुका करायच्या नसतात ज्या चुका आपल्या टीमला खरं तर पराजय देतील आणि तेच केले सध्या तरी लाराने पण. लाराच्या विरोधात मोठा स्ट्रोक खेळायचा होता. चौथ्यांदा हा बॉल चाललाय. विकेट मिळू शकली असती परंतु थ्रोही चांगला आला होता. लारा तेच सांगतात की चांगली मेहनत झाली. फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग करत होते. आपण जर पाहिलं तर त्या सेशन मध्ये मिड विकेटला अजयला तुम्ही पाहिलं, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झाली परंतु सिंगल तो रोखू शकला नाही आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 9. पुढे येऊन फटका खेळला गेला. ताकदीचा वापर आहे. पावलांचा वापर जसा केला तशी बॅट फिरली गेली बॉलवरती आणि शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर हा आक्रमण लाराच्या विरोधातला ऋतिकचा अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 15 म्हणजेच येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये धावा जर आपण बघितल्या तर 15 बनवायचे विजयासाठी टीम जानू स्पोर्ट्स इताडेला. राऊंड द विकेटने लारा आला. तोही खरं तर नाराज असावा. त्याचा बॉल चांगला होता, लेन बॉल पडला
थोडासा पुढे गेला, त्या अनुमानाने लवकर लाईन पिक केली ऋतिकनं. आणि ऋतिकचा अंदाजच आहे, कारण या टीम मध्ये जेव्हा ऋतिकची फलंदाजी चांगली होते ना, तेव्हा या टीमला अनेक वेळा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ खेळताना बघितलाय. प्रत्येकाचे एक एक स्वप्न असतात, परंतु गावदेवी चषक बापगावच्या स्पर्धेमध्ये ना अनेक साऱ्या संघांना तुम्ही रडताना बघितलं, परंतु आनंदाचे अश्रू या जान स्पोर्ट्स इताडेने का वाहिले का माहिती, कारण तब्बल 21 वर्षातून इताडे फायनलची ट्रॉफी गेली. एवढ्या वर्षाचा संघर्ष, एवढ्या वर्षाचा संयम, एवढ्या वर्षानंतर मेगा फायनलची ट्रॉफी जानू स्पोर्ट्स इताडे संघ गावामध्ये घेऊन गेला. तेव्हा खरं तर बँड बाजा वाजून त्या ट्रॉफीचं त्यांनी खरं तर स्वागत सुद्धा केलं होतं. म्हणजे भरपूर वर्ष जेव्हा आपण एखाद्या अचिव्हमेंटसाठी थांबतो आणि ती अचिव्हमेंट आपण कंप्लीट करतो ना, तेव्हा खरं तर आपण हे आनंद अश्रू दाखवत असतो. सध्या तरी तोच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो जानू स्पोर्ट्स इताडे मध्ये, आणि त्याला रोखायचे धावा 15. ताकदीचा वापर बॉलमध्ये फिल्डर त्या ठिकाणी महत्वाची विकेट दैवत वेळेकरची स्वस्त्यामध्ये बाद झालाय. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये साहिल वरती सप्ता दैवत वेळेकर बाद. हा व्हीआयपी डाईस तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हीआयपी डाईसलाच जॉईंट असलेला आमचा कॉम्बॉक्स, ज्या कॉम्बॉक्स मध्ये ऑनलाईन अपडेटिंग तुम्हाला पाहायला मिळतीये सुजलच्या माध्यमातून. आणि हे चेहरे, ज्या चेहऱ्याने आजच्या सुंदर सकाळमध्ये चालू असलेल्या या सुंदर खरं तर मॅचला आनंद दिलाय, हे आमचे लाडके प्रेक्षक, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. समीकरण आता क्लोज झालाय. आता 10 चेंडू 11 बनवायचेत. ताकदीचा वापर आहे, गॅप मध्ये आहे बॉल, टप्पा पडला, परफेक्ट. अनुमान चांगला नव्हता, परंतु इथनं पुन्हा एकदा मिसफील्ड झाली. अडवण्याचा प्रयत्न अडवला जरूर. शेवटच्या क्षणाला आपण पाहायला गेलं तर बॉलची फिल्डिंग झाली. आता या बॉलवरती मिळतील धाबा 2. दोन्ही टीमचं धावफलक आता पुढे जाईल. लक्ष होतं या मॅच मध्ये 30 धावसंख्येचं. आता 21 धावा आहेत, म्हणजे अजूनही 9 बनवायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉल टू रन इक्वेशन या ठिकाणी राहिलंय, परंतु एखादी विकेट महत्वाची किंवा डॉट बॉलचा रेशो जास्त वाढला तर कदाचित या मॅच मध्ये इंटर होऊ शकतो गावदेवी बापगाव. ओ द विकेट, ओ द विकेटने पुढे आला. समोर खेळत असताना ताकदीचा जास्त वापर नव्हता, परंतु गॅप या ठिकाणी शोधली होती. सुनीलकडे बॉल जोपर्यंत आलाय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना ऋतिक आणि गौरवने सध्या तरी ना टेक्निकली क्रिकेट खेळलाय. त्यालाही माहिती आहे की प्रेझेन्स ऑफ माइंड जर आपण यूज केला तर कदाचित या मॅच मध्ये आपण जो समोरचा संघ गावदेवी बापगाव याच्यावरती मात करू शकतो. त्या गोष्टी आपण मैदानाच्या आतमध्ये करू शकतो. प्रेझेन्स ऑफ माइंड, अगदी ताकदीचा जास्त वापर तो करतच नाहीये, फक्त टेक्निकली क्रिकेट सध्या तरी तो मैदानाच्या आतमध्ये शार्पली माइंड खेळतोय. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 33 वरती, अजूनही माफ करा 23 वरती. 30चं लक्ष आणि अजून 7 धावसंख्येची गरज शिल्लक असताना बॉल 8.
ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने ज्या दिशेतून त्याला चौकार नक्कीच मिळाला गेला आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने अगदी शांत पद्धतीने कट करत असताना बॉल चाललाय स्वीपर कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. हाराच्या विरोधातला षटकार आला ना, खर तर तिथेच थोडासा मोमेंटो मिळाला गेला जानू स्पोर्ट्स इताडेला, कारण समीकरण तेव्हा पूर्ण चेंज झालं आणि त्यानंतर आता सुनीलच्या षटकामध्ये 2 चौकार आले. फक्त 3 धावसंख्येची गरज, 3 धावेची गरज. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला मिड विकेटला चाललाय बॉल. फिल्डिंग चांगली झाली. दरम्यान स्ट्रायकिंग इनवरती तुम्ही फेकी बघत आहात. सिंगल कंप्लीट झाली तर दुसरीचा प्रयत्न जरूर करतील, कारण त्या ठिकाणी विकेट किपरने बॉल फील्ड केला नाही. त्याच अनुमानाने या ठिकाणी आपण बघत आहोत ते म्हणजे सिंगल. आता 6 स्कोअर लेवल झालेला आहे, म्हणजे आता 6 बॉलमध्ये फक्त एका धावसंख्येची या मॅच मध्ये गरज आहे विजयासाठी जानू स्पोर्ट्स इताडे टीमला. नेक्स्ट मॅच ज्या टीमची फिल्डिंग असेल विनंती करेन तुम्ही सज्ज राहा. ज्या टीमची बॅटिंग असेल त्यांनी डगआउटच्या तिथे खरं तर सर्व खेळाडू जायचं आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच रुद्र स्पोर्ट्स सांगी आणि त्यांच्या विरोधात जय अंबिका देवरुंगपाडा. या 2 टीम मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सो आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द टीम प्लीज तुमच्यापर्यंत जी आम्ही अनाउन्समेंट पोहोचवली आहे सो तुम्ही तिचं पालन सुद्धा करायचं. एक चेंडू आणि 6 धावांची संख्येची गरज असती तर काहीतरी वेगळं असतं, परंतु 6 बॉल आणि 1 धाव, पण तो अशक्य असं काहीच नाहीये. तुमच्या मनामध्ये आलं तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी नेऊ शकता, परंतु त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला संयम ठेवावा लागतो. आता इथनं संयमाची परीक्षा नाहीये, कारण टीम जानू स्पोर्ट्स इताडेच्या माध्यमातून आपण बोलू शकतो की ज्याप्रमाणे लयमध्ये ऋतिक खेळलाय, गौरवही त्याच लयमध्ये खेळलाय. ऋतिकच्या बॅट मधल्या 11 धावा, गौरवच्या बॅट मधून आपण जर विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारे 16 धावा आल्यात आतापर्यंत, म्हणजे त्याच्याकडे क्षमता आहे की या धावा आणि कदाचित हा सामना होईल. फिनिश थोडेसे पुढे आले फिल्डर आणि अशा प्रकारे या मॅचला फिनिशिंग टच या ठिकाणी दिला गेला ऋतिकने आणि 30 धावसंख्येचा या ठिकाणी पाटला आपण पाहिला गेला तर 5 चेंडू ठेवत असताना करत असताना जानू स्पोर्ट्स इताडे परास्त केले गेले ते म्हणजेच गावदेवी बापगावला. हडलक लारा आणि हडलक टीम.